दरम्यान खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी या भीषण अपघाताबाबत काय सांगितलंय पाहूयात. आपल्या खेड तालुक्यातील कुंडेश्वरला मला आत्ताच विपुल खेंडले एका कार्यकर्त्याचा फोन आला की त्या ठिकाणी आज सोमवार असल्यामुळं पापवाडी पायीच्या 20-22 महिला पिकअपच्या माध्यमातून वर जात होत्या. अचानकपणे पिकअपचा ताबा सुटल्यामुळं त्या पिकअप दरीत कोसळलेली आहे आणि 4-5 महिला त्या ठिकाणी दगावलेल्या समजून येते. इतरही महिला त्या ठिकाणी काहींना लागले, काही साईनाथ हॉस्पिटल, काही चांडोली RH मध्ये आणि साळुंखे हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या ठिकाणी, पाईटच्या पवार हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत. तर मी त्या ठिकाणी आपले सूर्यवंशी PI माळुंगे पोलीस स्टेशन त्याचबरोबर आपले तहसीलदार आणि प्रशासनाला तातडीनं फोन करून सूचना दिलेल्या आहेत. सगळी लोक घटनास्थळी त्या ठिकाणी काही पोहोचले, काही पोहोचत आहेत. त्या ठिकाणी माझा मुलगा मृण्मय काळे आणि इतरही सर्व बरेचसे सहकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रशासन योग्य ती दखल घेईल अशा पद्धतीची कार्यवाही आणि सूचना त्या ठिकाणी त्यांना सांगितलेल्या आहेत. मी सुद्धा पुण्यात असल्यामुळं मला कळाल्याच्या नंतर मी तात्काळ त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहे आणि योग्य ते सहकार्य या ठिकाणी माझ्याकडूनही होईल आणि सर्व कार्यकर्ते सुद्धा स्थानिक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहे आणि जे ज्यांना जास्त प्रमाणात लागलेले आहे त्यांना निश्चित कुंडेश्वर. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 7 महिलांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेह राजगुरुनगर भागातील विविध रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.